श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. चंद्रग्रहणाचे वेध, कधीपासून, कोणावर परिणाम, कशी घ्यावी काळजी, घ्या संपूर्ण माहिती. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. 3 मार्च 2026 धुलीवडीच्या दिवशी वर्षातील पहिले चंद्रग्रहण आहे. जाणून घ्या ग्रहणाची वेळ, होणारा परिणाम आणि उपाय कोणते करावे ते. 2026 मधील पहिले चंद्रग्रहण 2026 मंगळवार 3 मार्च रोजी होत आहे. हे ग्रहण पूर्ण चंद्रग्रहण असून ते होळीच्या धुलीवंदन दिवशी येत असल्याने त्याचे महत्त्व अधिक वाढले आहे. कन्या राशी आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात होणारे हे ग्रहण जगभरातील अनेक भागांसह भारतातही ज्योतिषशास्त्रीय दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. चंद्रग्रहणाची वेळ भारतीय प्रमाण वेळेनुसार, खगोलशास्त्रीय गणनानुसार ग्रहणाच्या वेळा खालीलप्रमाणे असतील. ग्रहणाची सुरुवात दुपारी 1:42 वाजता. खंडग्रास ग्रहण प्रारंभ दुपारी 2:50 वाजता. खग्रास ग्रहण प्रारंभ दुपारी 4:04 वाजता. ग्रहणाचा मध्य सायंकाळी 4:54 वाजता. खग्रास ग्रहण समाप्त सायंकाळी 5:44 वाजता. ग्रहणाचा मोक्ष सायंकाळी 6:58 वाजता. भारतात ग्रहणाचे वेध सकाळी 6 वाजल्यापासूनच पाळणे शास्त्रशुद्ध मानले जाईल. ज्योतिषशास्त्रीय प्रभाव 1. कन्या आणि मीन राशींवर सर्वाधिक परिणाम. हे ग्रहण कन्या राशीत होत असल्याने कन्या आणि त्यांच्या समोरील मीन राशींच्या व्यक्तींनी अधिक सावध राहणे आवश्यक आहे. त्यांना मानसिक तणाव किंवा आरोग्याच्या तक्रारी जाणवू शकतात. 2. भावनिक अस्थिरता. चंद्र हा मनाचा कारक असल्याने या काळात लोकांमध्ये विनाकारण चिडचिड, भीती किंवा भावनिक गोंधळ निर्माण होऊ शकतो. महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करू नका. 3. होळीच्या उत्सवावर परिणाम. होळीच्या दिवशीच ग्रहण असल्याने रंग खेळताना आणि सण साजरा करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. चंद्रग्रहणामुळे होळिका दहन आदल्या दिवशी म्हणजेच 2 मार्च रोजी केली जाईल आणि 3 मार्चला ग्रहण काळ पाळला जाईल. 4. नैसर्गिक आणि राजकीय बदल. या ग्रहणामुळे नैसर्गिक आपत्ती किंवा राजकीय क्षेत्रात मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळतात. शहर बाजार आणि सोन्याच्या दरामध्येही चढ उतार पाहायला मिळू शकतात. चंद्रग्रहणाचे नियम. चंद्रग्रहण ही केवळ एक खगोलशास्त्रीय घटना नसून आध्यात्मिक दृष्टीने हा काळ अत्यंत संवेदनशील मानला जातो. या काळात वातावरणातील सूक्ष्म लहरींचा परिणाम आपल्या अन्नावर आणि मनावर होत असतो. 1. ग्रहण कोणी पाळावे आणि कोणी टाळावे. सामान्य निरोगी व्यक्तींनी ग्रहण आणि त्याचे वेध आवर्जून पाळावेत. ग्रहणाच्या काळात शारीरिक आणि मानसिक ऊर्जेचे रक्षण करणे महत्त्वाचे असते. लहान मुले, वृद्ध व्यक्ती, आजारी माणसे आणि गर्भवती महिलांना शास्त्राने ग्रहणाचे कडक नियम पाळण्यात सवलत दिली आहे. त्यांनी त्यांच्या तब्येतीनुसार आहार आणि विश्रांती घ्यावी, मात्र शक्य असल्यास देवाचे नामस्मरण नक्की करावे. 2. आहारविषयक नियम. काय खावे आणि काय टाळावे. ग्रहणाचा वेध लागल्यापासून सूतक काळात जेवण टाळावे. शिजवलेले अन्न ग्रहण काळात दूषित होते असे मानले जाते. त्यामुळे ग्रहण लागण्यापूर्वी जेवण उरकावे. ग्रहण काळात पाणी पिणेही शक्यतो टाळावे, मात्र गरज पडल्यास तुळशीचे पान टाकलेले पाणी प्यावे. घरात असलेले दूध, दही किंवा साठवलेले पाणी यामध्ये तुळशीचे पान किंवा दर्भ टाकावेत. यामुळे त्यातील नैसर्गिक गुणधर्म टिकून राहतात आणि ग्रहणाच्या लहरीचा त्यावर परिणाम होत नाही. ग्रहण सुटल्यानंतर स्नान करून ताजे शिजवलेले अन्न खाणे उत्तम मानले जाते. 3. ग्रहण काळात काय टाळावे. वर्ज्य गोष्टी. ग्रहण सुरू असताना झोपणे टाळावे. आजारी लोकांसाठी अपवाद. ग्रहण काळात भाजी चिरणे, कापड कापणे किंवा शिवणकाम करणे अशुभ मानले जाते. कोणतेही नवीन किंवा महत्त्वाचे काम ग्रहण काळात सुरू करू नये. 4. कोणते नामस्मरण करावे. मंत्रसाधना काय. ग्रहण काळ हा मंत्रसिद्धीसाठी आणि नामस्मरणासाठी सर्वोत्तम मानला जातो. या काळात केलेला जप 1000 पटीने अधिक फळ देतो असे म्हणतात. ओम सोमाय नमःचा जप करावा. तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणावा.
नकारात्मकता दूर करण्यासाठी हनुमान चाळीसा किंवा बजरंग बाण पठण करावे. आपल्या कुलदैवताचे नाव घेणे सर्वात जास्त प्रभावी ठरते. सोमवारी भद्रा असताना प्रदोष काळात होळिका दहन करावे. दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 मार्च 2026 रोजी ग्रस्तोदित चंद्रग्रहण असून मंगळवारी सूर्योदयापासून वेदकाळ सुरू होणार आहे. वेदकाळात पौर्णिमेचा कुळधर्म, पूजा अर्चा, अभिषेक करता येईल. देवाला नैवेद्य दाखवता येईल. वेदामध्ये पूजन निषेध नाही. आपणास भोजन निषेध असल्याने नैवेद्य अगदी थोडा करावा. आपण प्रसाद म्हणून अभिषेकाचे तीर्थ घेऊ शकता किंवा एक घास अन्नाचा फक्त वास घेऊ शकता. वृद्ध, अशक्त, आजारी, गर्भवती आणि सकाळी 11पर्यंत अन्नपदार्थ खाता येईल. गुरुजी किंवा सुवासिनी यांना कोरडा, शिदा आणि दक्षिणा देऊन कुळधर्म करता येईल. ग्रहणाच्या काळात धूळवड करावी का? ग्रहण काळात श्राद्ध देखील संपीडक करता येईल. त्यावेळेस देखील श्राद्धाचा स्वयंपाक नैवेद्यापुरता करून नंतर तो गायीला द्यावा. ब्राह्मणास शिदा आणि दक्षिणा देणे अशा प्रकारची कर्म करता येत असल्याने वेदकाळात धुलिवंदन, रंग खेळणे हे देखील करता येईल. आपल्या गावच्या सूर्यास्तापासून 18:48 पर्यंत ग्रहणाचा पर्वकाळ आहे. काही ठिकाणी अगदी थोडा वेळ पर्वकाळ असल्याने त्यांनी 18:48 नंतर फक्त मोक्ष स्नान करावे. ज्यांना 15-20 मिनिटांपेक्षा अधिक पर्वकाळ मिळत आहे त्यांना सूर्यास्तानंतर स्नान करून थोडा वेळ जप करून 18:48 नंतर मोक्ष स्नान करता येईल. चंद्रग्रहण कसे असते? सूर्यग्रहणाच्या विरुद्ध असलेले चंद्रग्रहण जेव्हा पृथ्वी पौर्णिमा आणि सूर्याच्या मध्ये असते तेव्हा घडते. त्यामुळे चंद्रावर लालसर नारिंगी रंगाची सावळी येते, ज्यामुळे त्याला ब्लड मून असे नाव मिळते. चंद्रग्रहणात काय करावे आणि काय करू नये? चंद्रग्रहण काळात काय करावे आणि काय करू नये? शास्त्रात ग्रहण काळात नवीन कामे सुरू करणे, खाणे, लैंगिक क्रिया करणे, झोपणे, कापणे, शिवणे, कंघी करणे, ब्रश करणे, बाहेर फिरणे आणि चंद्र पाहणे या गोष्टींना मनाई आहे. ग्रहण संपल्यानंतर पवित्र स्नान करण्याचा सल्ला दिला जातो. ग्रहणात वेद केव्हापासून पाळावे? चंद्रग्रहणाचे वेद सामान्यतः ग्रहणापूर्वी 3 प्रहर सुमारे 9 तास आधी लागतात. 2026च्या खग्रात चंद्रग्रहणासाठी हे वेद सकाळी 9:43 पासून सुरू होतील. या काळात अन्नग्रहण न करणे, झोपणे, प्रवास करणे, शारीरिक संबंध ठेवणे किंवा कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करणे टाळावे. लहान मुले, वृद्ध, आजारी व्यक्ती व गर्भवती महिलांनी संध्याकाळी 5:10 किंवा वेद सुरू झाल्यापासून नंतर अधिक काळजी घ्यावी. वेदकाळ सूतक साधारणपणे सकाळी 9:43 वाजेपासून ग्रहण संपेपर्यंत. गर्भधारणा विशेष काळजी. गरोदर स्त्रियांनी या काळात धारदार वस्तू वापरणे, सुई, कात्री, जेवण करणे टाळावे. नियम: ग्रहण काळात जप, दान, स्नान आणि देवपूजा करणे उत्तम मानले जाते. अशा प्रकारे आपण चंद्रग्रहणाचे वेद कधीपासून पाळावे, तसेच कोणावर परिणाम होईल, कशी घ्यावी काळजी, ही संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिली. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.